नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. प्रतीक्षा बुरंगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आजच्या दिवसाची सुरुवात तरी 5:45 वाजता झाली आहे आणि नंतर लाईट वगैरे जाते ना, मग त्यामुळे म्हटलं आधीच मोबाईल चार्जिंग लावून घ्यावा. आणि मी तुम्हाला आता बाळ दाखवते म्हणजे रात्रीचं पण आणि असं पहाटेचं पण उठून खेळत बसतं. कधी कधी रडतं पण आणि कधी कधी खेळत पण बसतं बघा. आणि मागचा पसारा प्लीज इग्नोर करा, कारण रात्रीपासूनचा आहे तो. मी तसं तर कधी लवकर उठत नाही, पण आता बाळ उठतं ना, त्यामुळे मग मला पण उठावं लागतं बाबा लवकर. गावाकडे अलीकडे तरी लाईटीचा खूप प्रॉब्लेम सुरू आहे, त्यामुळे हिटरला तरी पाणी तापायचा विषयच येत नाही. त्यामुळे मग इकडे चुलीला जाळ घालत बसले होते. चुलीवरतीच पाणी ठेवलं होतं तापायला. आणि तसं पण आता डिलिव्हरी झाल्यापासून मी तरी चुलीवरच्याच पाण्याने आंघोळ करते. आज हेअर वॉश करायचा होता म्हणून मस्त आजीकडून तेल लावून डोक्याला चंपी करून घेतली. आणि दुसरं कोणीतरी माझ्या केसांमध्ये हात घातला तर मला तर जाम झोप येते बाबा. तुम्हाला पण असं होतं का? असो, थोड्या वेळाने आंघोळ करून मस्त फ्रेश झाले. आणि हो, माझे केस थोडेसे लांब आहेत ना, त्यामुळे हेअर वॉश केला आणि असं टॉवेल वगैरे गुंडाळला ना, तर असं डोक्यावर काहीतरी ओझं ठेवल्यासारखं वाटतं. त्यामुळे मग मी टॉवेल वगैरे गुंडाळला असला ना, तर एक 5-10 मिनिटातच सोडते आणि मग असेच केस सुकवते. जास्ती ते टॉवेल वगैरे गुंडाळत बसत नाही. आणि दररोज मी माझ्या केसांवरती हेअर ड्रायर वगैरे अजिबात यूज करत नाही. आणि तुम्ही पण करू नका, कारण त्याने केस खूप डॅमेज होतात. अधूनमधून कधीतरी चालतं, पण दररोज नाही. मी तरी हमेशा असं करते, म्हणजे माझा कोणता तरी फेवरेट व्हिडिओ असला ना, तर त्याची रीच किती गेली आहे, किती लाईक, किती व्ह्यूज, हे सगळं चेक करत बसते सारखं. बाळामुळे बेडवरती खूप जास्ती पसारा होतो, मग त्यामुळे आता आंघोळ वगैरे झालेली, बाकीचं सगळं झालं होतं, तर म्हटलं ते पटकन आवरून घ्यावं. आणि बेडवरचा पसारा किती जरी आवरला ना, तरी थोड्या वेळानंतर तो तसाच दिसत असतो. त्यामुळे मला तरी खूप कंटाळा येतो हे सगळं सारखं आवरायला. पण आता नो ऑप्शन, आवरावं तरी लागणारच आहे, किती काहीही झालं तरी. हे बघा, बाळासाठी काजळ बनवलंय घरच्या घरी, नो हार्श केमिकल, काहीही बाळाला ॲलर्जी वगैरे अजिबात नाही होणार. विकतच्या काजळमध्ये भरपूर सारे केमिकल असतात, कारण ते लॉंग लास्टिंग असावं म्हणून ते भरपूर केमिकल घालतात. मी हे काजळ तुम्हाला माझ्या डोळ्यांवरती लावून दाखवते. सेम विकतच्या काजळासारखंच दिसतं पण आणि लागतं पण. एका स्वाईपमध्ये बघू शकता किती छान पिगमेंटेशन आहे. हे काजळ फक्त कापरापासून आणि तुपापासून बनवले. तसं तर मला जास्ती काजळ आवडत नाही, पण आता व्लॉग पण सुरू होता म्हणून म्हटलं मग तुम्हाला लावून पण दाखवावं. घरी बनवलेलं काजळ मी फर्स्ट टाइम लावले. याआधी मला कधी माहितीही नव्हतं आणि मी कधी लावलं पण नव्हतं. आत्ताच गावामध्ये गेलेले, कारण गावाकडे बेंदूर खूप आधी असतो, मग त्याचेच जनावरांना कंडे वगैरे आणायचे होते. येताना मग हे माझं पार्सल आलेलं. माझं म्हणजे तसं तर हे बाळाचं पार्सल होतं. ते गावामध्येच डिलिव्हरी बॉय वाडीवरती आणि घरापर्यंत तर कधीच नाही येत, गावामध्येच कुठं ठेवायचं आहे बोलतात. मग त्यांना मी एक शॉप सांगितले, तर ते गावामध्ये ठेवून जातात. मग आहोंना ज्यावेळी टाईम असेल त्यावेळी ते पार्सल घेऊन येतात, किंवा मग मी दुसरं कोणाला तर सांगते जे गावामध्ये असेल त्यांना. मी हे बाळाला गुंडाळण्यासाठी, आता ह्याला काय म्हणतात, मस्लिन स्वेडल, तसंच म्हणतात, तर त्याच्यासाठी ऑर्डर केलेलं. आता ह्याची क्वालिटी होती ठीकठाक होती. बघूया आता ठेवते का रिटर्न करते. माझ्या पार्सलचं ओपनिंग वगैरे झाल्यानंतर मस्त सुटवडा खाल्ला. रोज तसं तर गोड खाऊ वाटत नाही, पण काय करणार, खाते तसंच. थोड्या वेळाने मला एक प्रमोशनचा व्हिडिओ शूट करायचा होता, त्याच्यासाठीच मी कपडे इस्त्री करत होते. बोलत होते की मी करतो म्हणून, पण मीच नको म्हटलं, कारण व्हिडिओ शूट करायचं काम त्यांना सांगायचं होतं. त्यामुळे आधी जास्ती नाही, पण आता डिलिव्हरी झाल्यापासून भरपूर व्हिडिओ शूट करतात. माझ्या प्रमोशनचे वगैरे असतील तर मग जास्तीच, कारण मी घरातलं पण जास्ती कोणतं काम करत नाही. आणि व्हिडिओ शूट वगैरे करायचे असतील ते तर दीदी आणि माझी बहीण वगैरे असतील ना, तर ते सगळेजण करतात. सोबतच घरचे बाकीचे सगळे पण खूप सपोर्टिव्ह आहेत, त्यामुळे मला व्हिडिओ वगैरे काढायला जास्ती प्रॉब्लेम येत नाही आता डिलिव्हरी नंतर पण. व्हिडिओ शूट करण्यासाठी इस्त्री केलेला ड्रेस ठेवला बाजूला आणि कपाटातला दुसराच ड्रेस काढून घातला. ऐन टायमाला वाटलं की नको बाबा, आपण हा घालूया. थोडा व्हिडिओ मी पण शूट केला, नंतर मग आहोंना पाठवलं व्हिडिओ शूट करण्यासाठी.
बाळाला फिडिंग करते त्यामुळे भूक खूप जास्ती लागते. मग दररोजच दुपारचं पातळ शिरा आणि मग दूध खाते. व्हिडिओ शूट वगैरे करून झाल्यानंतर आहो गावामध्ये गेलेले, तर अजून एक बाळाचं पार्सल आलेलं. मग तेच घेऊन आलेले आणि ते स्वतः त्यांना माझं पार्सल आले का खूप जास्ती एक्साइटमेंट असते, अगदी माझ्यापेक्षाही जास्ती. आणि आता बाळाचे पार्सल आहे म्हटल्यानंतर तर मग खूप जास्तीच आहे. अगदी त्यांच्या कुठल्याही कामाची वस्तू नसली ना तरी पण असं असतं की बाबा मी ते उघडून बघणार, त्याशिवाय त्यांचं मन काही शांत होत नाही. मी हे बाळासाठी ब्लँकेट ऑर्डर केलं होतं. आता मला नव्हतं माहिती की मी फर्स्ट टाइमच असं ब्लँकेट वगैरे काहीतरी ऑर्डर केलं होतं. मला नव्हतं माहिती की क्वालिटी वगैरे कशी येईल, पण खूप छान क्वालिटी रिसीव झाली होती. हो, नवीन नसतं टाकायचं. सगळं झाल्यानंतर दिवस मावळताना मस्त एक झोप काढून उठलेले. परत मग संध्याकाळी चूल वगैरे पेटवली होती स्वयंपाकासाठी. भरपूर आर पडला होता. मग आजीने मला आर आणून दिला होता, त्यामध्ये वावडंगे आणि शेपवा टाकून शेक घेण्यासाठी. मी तरी रेग्युलर काही शेक घेत नाही, कारण की माझ्या बॉडीमध्ये खूप जास्ती हीट आहे आणि ते शेक घेतल्यानंतर पण नंतर मग खूप जास्ती उष्णता जाणवते. आणि डॉक्टरांनी पण सांगितले की म्हणजे नाही घेतलं तरी चालेल, एक दिवस आड वगैरे शेक घेतला तर चालेल. मग मी पण तसंच करते. शेक घेऊन झाल्यानंतर मग जेवण केलं आणि जेवणामध्ये होती ज्वारीची भाकरी. आणि डिलिव्हरी झाल्यापासून मी ज्वारीचीच भाकरी खाते. आणि होती कांद्याची भाजी म्हणजेच कांदोनी. संध्याकाळी बाळाला बघायला बाळाची आत्या आली होती, पण बाळ मात्र झोपलं होतं. ते काय उठायला बघतच नव्हतं. बाळाला छान चांदीचे कडे आणले होते, तेच घालण्यासाठी उठवत होते, पण ते काही उठत नव्हतं. त्यामुळे मग त्यांनी आहे असंच घातलं. आणि बरोबर आत्या गेल्यानंतर बाळ एक 5 ते 10 मिनिटांनी उठलं होतं. असो, चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.